नमस्कार, मी रविनाश सखुबाई महादेव राठोड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा देवनाळा पंचायत शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या शाळेत सेंद्रिय परसबाग निर्माण करण्यात आलेली आहे। आमच्या परसबागेमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो। आमच्या परसबागेत शेवगा, कढीपत्ता, लिंबू, टमाटर, वांगी अशी फळभाज्या आहेत। परसबागेतील पिकांद्वारे विद्यार्थ्यांना सोटमूळ, तंतुमूळ, पिकांची अवयव, पानांची रचना, सिंचन पद्धती यांचा प्रात्यक्षिकाद्वारे अनुभव देण्यात येत आहे। आमच्या परसबागेमध्ये विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थी कामे करतात। तण काढणे, पिकांची तोडणी करणे, फळ तोडणे, वांगी टमाटे तोडणे ही सर्व कामे, पिकांना पाणी देणे ही सर्व कामे विद्यार्थी करतात। त्याचबरोबर गावकरी सुद्धा आम्हाला तण काढणे, फवारणी करणे अशासारखी साधी सोपी कामे करून देतात। आमच्या परसबागेला मदत करण्यासाठी आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा संगीताताई चव्हाण, सर्व सदस्य यांनी सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर उमेद या सामाजिक संस्थेने सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे। कृषी सहाय्यक नेवारे मॅडम यांनी सुद्धा गांडूळ खत, निंबोळी अर्क आणि विविध बियाणं आम्हाला पुरवण्यात आलेलं आहे। आमच्या शाळेच्या परसबागेला आमच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय भायकर साहेब, गट शिक्षणाधिकारी आदरणीय वरसे साहेब, शालेय पोषण आराध्यक्षिका डंभारे मॅडम आणि इतर सर्वांनी मार्गदर्शन करून ही आमची शालेय परसबाग फुललेली आहे। म्हणून म्हणतो, परसबाग लावा दारोदारी, आनंद मिळवा प्रत्येक घरी। त्याचप्रमाणे चला परसबाग निर्माण करूया आणि देशाचे सशक्त नागरिक निर्माण करूया आणि विद्यार्थ्यांना सकस आहार देऊया। धन्यवाद। नमस्कार, मी भूमिका शंकर राठोड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा देवनाळा पंचायत समिती कळम येथील विद्यार्थिनी आहे। ही आहे आमची शाळेची परसबाग। आमच्या शाळेच्या परसबागेत वांगी, टमाटर, शेवगा, मुळा, आलू, लसण, कांदे, बरबटी इत्यादी पालेभाज्या व फळभाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या जातात। शालेय पोषण आहाराचा दररोज वापर केला जातो, ज्यामधून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक चविष्ट आहार मिळत आहे। त्यामुळे आमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, तसेच नवनिर्मितीचा आनंद